सर्वप्रथम मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आजची एक सुंदरशी वेळ प्रभूने आम्हाला प्रत्येकांना आपल्या जीवनामध्ये देऊ केलेली आहे। आणि आज पेंटिकॉस्ट संडे, पेंटिकॉस्टचा रविवार या संबंधीने प्रियानो आज आम्ही प्रभूचं वचन आम्ही ऐकणार आहोत। आणि परमेश्वर त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना अशा पेंटिकॉस्ट संबंधी परमेश्वर आम्हाला आज अभिषिक्त करणार आहे। आम्हाला या पेंटिकॉस्टच्या वचनाच्या द्वारे प्रियांनो तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या अनेक प्रकारच्या गोष्टी तो आम्हाला स्पष्ट करणार आहेत। आजचा आपला जो विषय आहे पेंटिकॉस्ट, एकत्रित करण्याचा आत्मा किंवा एकत्रित करणारा आत्मा। हालेलुया। पेंटिकॉस्ट या संबंधी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, नवीन करारामध्ये प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 2 आणि वचन 1 ते 4 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 1 to 4, प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 2 आणि वचन 1 ते 4। पवित्र आत्म्याचे दान। नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या। तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले। आमेन। देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस। पेंटिकॉस्ट म्हणजे, थोडं जोरात बोला, पेंटिकॉस्ट म्हणजे, माझ्या मागे म्हणा, पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस। हालेलुया। म्हणजे हा 50वा दिवस आहे। आणि 50वा दिवस याचं महत्व काय आहे, काय वाटतं बरं? जर नवीन करारामध्ये आम्ही पाहिलं तर फक्त हा 50वा दिवस आहे, परंतु हा 50वा दिवस काय आहे किंवा कशा संबंधी आहे सांगू शकाल? यस, हा, ओके, ठीक आहे, प्रयत्न केला या मातेने जरा जोरदार टाळायचं त्यांच्यासाठी। गुड। आणखी कोणाला काय सांगायचंय? ओके, ठीक आहे, आणखी? यस, ओके, ठीक आहे, आणखी? जरा जोरदार टाळायचं आणखींसाठी। प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतर तो 40 दिवस पर्यंत आपल्या शिष्यांबरोबर तो राहिला आणि त्यानंतर 10 दिवस म्हणजे एकंदरीत 50 दिवस। 50व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर या 50व्या दिवशी ज्या वेळामध्ये हे सर्व शिष्य एकत्रित बसले होते, ज्या खोलीमध्ये, त्या खोलीवरती, त्या लोकांवरती, त्या प्रत्येक प्रेषितांवरती, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांवरती पवित्र आत्म्याच्या जिभा प्रियानो त्या दिवसामध्ये उतरल्या। याला 50वा दिवस, याला पेंटिकॉस्टचा दिवस म्हणलेला आहे। याचं कनेक्शन जुन्या करारामध्ये आहे। आणि जर जुन्या करारामध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला अनेक अशा गोष्टी आज प्रभू त्याच्या वचनातून तो उलगडा करणार आहे की कदाचित आम्ही या दृष्टिकोनातून या वचनाला आम्ही पाहिलंच नव्हतं। आम्ही वचन वाचूयात जुन्या करारामध्ये, लेवियाचं पुस्तक आणि याचा अध्याय 23 मध्ये, लेविटिकस चॅप्टर 23, लेवियाचं पुस्तक याचा अध्याय 23 आणि वचन 15 ते 22 पर्यंत आम्ही वाचणार आहोत। शब्बादाच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल। त्या दिवसापासून पुरे 7 शब्बाद मोजावे। 7व्या शब्बादाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे। तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सफेटाचे 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या। त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या। परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिल्या उपवासाचे अर्पण होय। वर्षावर्षाची 7 दोषहीन कोकरे, गोऱ्हा आणि 2 मेंढे भाकरी बरोबर अर्पावे। त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याच्यासह परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा होम करावा। हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हवे होय।
मग पापार्पणासाठी एक बकरा व शांतार्पणासाठी यज्ञासाठी 1 वर्षाचे 2 मेंढ्या अर्पावे. याचकाने ती अर्पावे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या 2 मेंढ्यासह परमेश्वरासमोर ओवाळावी. ही परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असून याचकाच्या वाट्याची व्हावी. तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे, म्हणून कोणीही मेहनतीचे काम करू नये. ओके, सो या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, हा शब्बातानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावेत. किती? 7 शब्बात. 7 शब्बात म्हणजे किती? 7 रविवार. ओके, ठीक आहे. आणखी 7 सप्ताह मोजायचे. साती किती? हा, ओके, ठीक आहे. चला, असो. आम्ही या ठिकाणामध्ये वाचतो की या 7-7-49 या संबंधीने की वचन आम्हाला सांगतं 15 वचनामध्ये की त्या दिवसापासून पुरे 7 शब्दात मोजावेत. आणि हे 7 शब्दात किती होतात? 49. आणि पुढे वचनामध्ये मी वाचतो की त्याच्या पुढचा दिवस 7व्या शब्दाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अर्पण करावे. हालेलुया. नवे अर्पण, सर्वजण म्हणा, नवे अन्नार्पण करावे. नवे अन्नार्पण करावे. सो आता जुनं अन्नार्पण आणि नवीन अन्नार्पण यामध्ये काय फरक आहे? घरामध्ये ज्या वेळामध्ये जे शेतकरी ते शेतकऱ्यांना माहिती आहे, जे नवीन धान्य असतं. मी खेड्यामध्ये सेवकाई केली आणि ज्या वेळामध्ये त्यांचं नवीन अन्न ज्या वेळामध्ये त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न व्हायचं, त्याचा एक भाग ते त्या परमेश्वराच्या भांडारामध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ ते घेऊन येत होते. या गोष्टी परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही अन्नार्पण, जे नवं अन्नार्पण आहे ते आम्ही परमेश्वराला अर्पण आम्ही करावं. हालेलुया. आता हे नवीन अन्नार्पण हे लेवियाच्या पुस्तकामध्ये आणि 50व्या दिवशी म्हणलेलं आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त की ज्या वेळामध्ये तो स्वर्गामध्ये घेतला गेला आणि तो 50वा दिवस आहे. या 50व्या दिवशी जुन्या करारातला 50वा दिवस आणि नवीन करारातला 50वा दिवस. म्हणूनच प्रियानो, पवित्र शास्त्राला जुन्या कराराची पूर्तता ही नवीन करारामध्ये मला पाहायला मिळते. याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते वचन जे जुन्या करारात दिलेलं आहे ते पूर्ण होत नाही. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की पूर्ण झाले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक अशा गोष्टी की ज्या जुन्या करारामध्ये नियमांच्या स्वरूपाने दिलेल्या आहे, आज्ञाविधीच्या स्वरूपाने दिलेल्या आहे, त्या प्रत्येक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच प्रियानो, या ठिकाणामध्ये मी पाहतो की तो 50वा दिवस की जो 50वा दिवस परमेश्वराने नवीन अन्नार्पण करण्यासंबंधीने इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना सूचना दिलेली आहे, तो आज्ञा परमेश्वराने दिलेली आहे. त्या आज्ञेची पूर्तता प्रियानो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळते या पेंटिकॉस्टच्या दिवशी. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. निर्गम 34 आणि वचन 22 मध्ये हा सप्ताहाचा सण सुद्धा याला म्हणलेला आहे. सप्ताहांचा सण. सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि 7 एकंदरीत किती होतात? 49. आणि वचन सांगतं की त्याच्या पुढचा दिवस तुम्ही मोजावा, म्हणजे त्या दिवशी तुम्ही अन्नार्पण अर्पण करावे. याला सप्ताहाचा सण सुद्धा म्हणलेला आहे. याला पेंटिकॉस्टचा दिवस म्हणजे 50वा दिवस सुद्धा म्हणलेला आहे. याला या ठिकाणामध्ये मी वाचतो की निर्गम 34 आणि वचन 22 मध्ये वाचा. तू सप्ताहाचा सण म्हणजे सप्ताहाचा सण गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा. गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण सुद्धा त्याला म्हणावा. हालेलुया. हालेलुया. सो आणखी
अनुवाद 16 आणि वचन 10 मध्ये काय म्हणलेलं आहे? डिट्रोनॉमी 16 वर्स 10, अनुवाद 16 आणि वचन 10. मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने तुला तुझ्या हातचे स्वसंतोषाचे बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सप्ताहाचा सण पाळ. ओके, सो आजचा जो 50वा दिवस आहे, आजचा जो सप्ताहाचा सण किंवा पेंटिकॉस्टचा जो दिवस आहे, याला सप्ताहाचा सण म्हणलेलं आहे, याला पेंटिकॉस्टचा दिवस म्हणलेलं आहे, याला 50वा दिवस म्हणलेलं आहे, याला नवीन अन्नार्पण करण्याचा सण सुद्धा म्हणलेला आहे आजच्या दिवसाला. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो नवे अन्नार्पण या संबंधी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की नवीन अन्नार्पणाचा हा सण की प्रभू येशू ख्रिस्ताने जुन्या करारातील आणि नवीन करारातील हे कनेक्शन आम्हाला या ठिकाणी प्रेषितांच्या या पुस्तकामध्ये आम्हाला स्पष्ट होईल की प्रभू येशू ख्रिस्ताने जे हरवलेले आहेत, जे पापी आहे, अशा प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्ताने शोधलं. जे पापी आहे त्यांना त्याने तारण दिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तारण प्राप्त करून देऊन या जगातून पियानो एक नवीन उत्पन्न प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण झालं. हालेलुया. आम्ही पाहतो की जे यहुदी लोक आहेत, हे यहुदी लोक रूढी परंपरावादी आहेत. अनेक नियम ते पालन करतात, परंतु ते परमेश्वराला महत्व देण्याऐवजी त्या नियमांना ते महत्व देत आहेत, त्या आज्ञाविधीला ते महत्व देतात. जे नियम आहेत त्या नियमांना ते महत्व देतात, परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जे नवीन उत्पन्न आलं, ते नवीन उत्पन्न कशाच्या द्वारे आलं माहिती? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. ते नवीन उत्पन्न प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आलं आणि प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत करण्यात आला. आणि अनेक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला. आणि आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आम्ही वाचलं तर ज्या वेळामध्ये हे सर्व प्रेषित प्रियानो शुभवर्तमान ते सांगू लागले, प्रियानो त्यांच्यामध्ये दररोज हजारोंची संख्या प्रियानो त्यांच्यामध्ये भर पडत होती. हालेलुया. पहिला जो बाप्तिस्मा पेत्राने दिला प्रियानो, त्या वेळामध्ये त्यांच्यामध्ये भर कितींची पडली माहिती आहे? 3000 लोकांची. बोले येशू मसीह की. किती लोकांची? थोडं जोरात बोला. 3000. सो आता परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो परमेश्वर बहुगुणित करणारा परमेश्वर त्याला म्हटलं जातं. हालेलुया. बहुगुणित म्हणजे तो मल्टीप्लाय करतो प्रियानो, तो गुणाकार करतो. हालेलुया. तो बेरीज करत नाही, तर तो बहुगुणित किंवा तो गुणाकार तो परमेश्वर करतो. आम्ही पाहतो की ज्या ज्या वेळामध्ये त्याच्या प्रेषितांनी वेगवेगळ्या भागांमध्ये शुभवर्तमान त्यांनी सांगितलं, सुवार्ता सांगितली, हजारो 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 लोक प्रियांनो प्रभूवरती विश्वास करण्यासाठी प्रियांनो त्यांनी सुरुवात केली. अनेक लोकांनी प्रियांनो दररोज प्रियांनो आम्ही पाहतो की दररोज हजारो लोकांची त्यांच्यामध्ये भर पडत होती आणि हजारो लोक प्रियांनो एका वेळामध्ये बाप्तिस्मा घेत होते. बहुगुणित करणार तो परमेश्वर आहे. आणि हे नवीन पीक, हे नवीन अन्नार्पण प्रियांनो परमेश्वराच्या पित्यार्थ प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर पित्याला ते अर्पण करण्यात आलं. आणि जसं आम्ही लेवियाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की हे नव अन्नार्पण परमेश्वराला सुवास म्हणून प्रियांनो ते अर्पण करण्यात यावं. हालेलुया. येशूचं बलिदान हे प्रियांनो या जगातल्या नवीन अन्नार्पण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने एकवटले आणि हे नवीन अन्नार्पण परमेश्वराला त्याने सुवासाच्या स्वरूपाने प्रियांनो समर्पित केले. हालेलुया. आता ही आज्ञा आहे प्रियांनो स्वर्गातली. अन्नार्पण कसं अर्पण केलं जातं? परत एकदा त्या वचनाकडे आम्ही जाऊया. लेवियाच्या पुस्तक अध्याय 23 मध्ये की त्या ठिकाणामध्ये जे अन्नार्पण आहे ते कसं अर्पण करायचं, वचन 15 पासून आम्ही वाचतो. परत एकदा वाचा. शब्बादाच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बाद मोजावे. 7व्या शब्बादाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्न अर्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सफीटाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या. परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिल्या उपवासाचे अर्पण होय. ओके. 18 वचन.
वर्षांवर्षाची 7 दोषहीन कोकरे, 1 गुऱ्हा, 2 मेंढे भाकरीबरोबर अर्पावे. त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याच्यासह परमेश्वरा प्रित्यर्थ याचा होम करावा. ओके, काय म्हणले? होम करावा. हालेलुया. पवित्र आत्मा कसा उतरला त्या लोकांवरती? वचन काय सांगतं? कसा उतरला पवित्र आत्मा त्यांच्यावरती? वचन सांगतं माझ्या पवित्र शास्त्रामध्ये की अग्नीच्या जीवांसारखा उतरला. बोले येशू मसीह की. अग्नीच्या जीवा. अग्नी काय दर्शवते? ओके, अग्नी काय दर्शवते? पवित्र आत्मा. अग्नी दर्शवते की या अग्नीमध्ये पियांनो, ज्या प्रकारे वचन आम्ही वाचलं की जे प्रथम उपज आहे किंवा प्रथम जे धान्य आहे ते कसं अर्पण करायचं? त्यांच्या बरोबर अन्नार्पण व पेयार्पण यांच्यासह परमेश्वरा प्रित्यर्थ त्याचा होम करावा. जसं पवित्र आत्मा पियानो त्या लोकांवरती उतरून आला पियानो, हे नवीन अन्नार्पण त्या परमेश्वरा प्रित्यर्थ पियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराला होम म्हणून पियानो अर्पण करण्यात आलं. हालेलुया. हा पेंटिकॉस्टचा दिवस आहे. एक नवीन अन्नार्पण. हे नवीन अन्नार्पण प्रियांनो या अगोदर नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे ते एक बीज प्रियांनो या जगामध्ये मारलं गेलं आणि त्या एका बीजाच्या द्वारे आज लाखो करोडो प्रियांनो बीज उत्पन्न झालेले आहे परमेश्वराला अर्पण करण्यासाठी. हालेलुया. सो प्रियांनो, पेंटिकॉस्टचा दिवस या संबंधी आम्ही वाचतो प्रेषित 1 आणि वचन 3 मध्ये की त्यांना प्रभू येशू ख्रिस्त दर्शन देत होता आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी त्यांना सांगत होता. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसासंबंधी आम्ही योएल 3 आणि वचन 18 मध्ये आम्ही वाचतो की त्या 50व्या दिवसासंबंधी प्रियांनो या ठिकाणामध्ये दिलेले आहे. जोएल चॅप्टर 3 वर्स 18. जोएल चॅप्टर 3 वर्स 18. योएल 3 आणि वचन 18 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षरस पाझरेल, टेकड्यावरून दूध वाहील व यहुदाचे सर्व ओहळ पाण्याने भरून वाहतील. परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल, तो शिट्टिमाच्या खोऱ्यास पाणी पुरविल. हालेलुया. वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्या डोंगरावरून काय वाहेल? मध वाहील, आणखी दूध वाहील, आणखी यहुदांचे सर्व ओहळ पाण्याने भरून वाहतील. पाणी काय दर्शवतं? पवित्र आत्मा. हालेलुया. सो यहुदांचे सर्व ओहळ, यहुदा निवडलेला वंश आहे आणि निवडलेलं ठिकाण आहे की या ठिकाणाहून प्रियांनो पाण्याचे ओहळ वाहतील. आणि मी पाहतो की पहिला पवित्र आत्मा ज्या ठिकाणामध्ये उतरून आला प्रियांनो ते ठिकाण कोणतं आहे? यरूशलेम. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत हे ठिकाण तुम्ही सोडू नका, यरूशलेम सोडू नका. आणि यरूशलेमेमध्ये हे सर्व लोक प्रियांनो फक्त थांबले नाहीये, तर वचन सांगतं, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचलं तर ते दररोज प्रार्थना करण्यासाठी तत्पर होते, भाकर मोडण्यामध्ये ते तत्पर होते. हालेलुया. सो या संबंधी योएल संदेश त्यांच्या ग्रंथामध्येच ही गोष्ट शेकडो वर्षा अगोदर नमूद केलेली आहे. हालेलुया. आणखी आम्ही पाहतो मत्ते 3 आणि वचन 12 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 3 वर्स 12, मत्ते 3 आणि वचन 12 वाचूयात. मत्ते 3:12. थँक्यू जीसस. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, ते आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठाऱ्यात साठविल, पण भूस विझत्या अग्नीने जाळून टाकील. वचन सांगतं की त्याच्या हातात त्याचे सूप आहे. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहत आहोत की वचन 11 वाचा प्लीज. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे, योहान या गोष्टी प्रगट करतोय की मी तुमचा बाप्तिस्मा कशाने करतोय? पाण्याने करतो, परंतु जो माझ्या मागून येत आहे तो इतका समर्थ आहे की त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. एकीकडे
योहानाचं जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे तो फार कडक स्वभावाचा वाटतो, परंतु या ठिकाणामध्ये त्याची नम्रता आम्हाला पाहायला मिळते की तो प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी सांगतो की त्याच्या वाहना उचलून चालण्याची सुद्धा माझी योग्यता नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा तो करणार आहे. आणि मी पाहतो की योहानाला या गोष्टी देवाच्या आत्म्यातून प्रगट झाल्या असताना ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, स्वर्गामध्ये घेतला गेला आणि त्यानंतरचे 10 दिवस म्हणजे एकंदरीत प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर तो होता आणि त्यानंतर 10 दिवस एकंदरीत 50 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्यानुसार पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आला. हा 50वा दिवस त्यांच्यासाठी प्रियांनो नवीन उत्पन्न, नवीन अन्नार्पण प्रियांनो, उत्पन्न करणारा प्रियांनो हा दिवस आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियांनो एक नव्या अन्नार्पणाचा हा सण आमच्यासाठी प्रियांनो साजरा करायला आम्ही प्रत्येक जण या ठिकाणामध्ये एकत्रित आलेलो आहोत. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे. आम्ही जुने होतो, परंतु आम्ही प्रभूमध्ये आता कसे आहोत? कसे आहोत? आम्ही प्रत्येक जण नवे आहोत. आणि म्हणूनच प्रियांनो आम्ही नवीन उत्पन्न असल्या कारणाने आमचा स्वभाव नवीन असला पाहिजे, आमचा विचार नवीन असला पाहिजे, आमची वृत्ती नवीन असली पाहिजे, आमचं बोलणं नवीन असलं पाहिजे, आमचं वागणं हे नवीन असलं पाहिजे. जुन्या कुठल्याच गोष्टी नकोय. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. जुनं अन्नार्पण परमेश्वराला समर्पित कधी केले गेलेलं नाहीये. नवीन, सर्वजण म्हणा नवीन. नवीन. जुन्या गोष्टी परमेश्वर कधी स्वीकारत नाही, त्याला मान्य नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताने जो द्राक्षरस बनवला तो नवीन बनवला का जुना बनवला? हालेलुया. त्याने पाण्याचा द्राक्षरस बनवला आणि तोही नवीन बनवला. की त्या अगोदरचा जो द्राक्षरस आहे त्यापेक्षा हा सरस त्यांना वाटला. म्हणून प्रियांनो प्रभू नवीन गोष्टीची स्वीकृती करतो, नवीन गोष्ट त्याला फार प्रिय आहे. आणि आम्ही ज्या वेळामध्ये नाविन्याने त्याच्या समोर जातो तो आम्हाला अधिक त्याच्या आत्म्याने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या कृपेने, त्याच्या अभिषेकाने तो आमचं जीवन भरवल्याशिवाय राहत नाही. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी, जोरदार. सो आजही त्याचा पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करतो, परंतु त्यासाठी तशीच परिस्थिती जशी पहिल्या मंडळीची होती तशीच असेल तरच त्याचा पवित्र आत्मा आज सुद्धा काम करतो. परमेश्वराचं वचन या संबंधी आम्हाला सांगतं की 2 कोरिंथ अध्याय 3 आणि वचन 17 मध्ये, 2 कोरिंथियन चॅप्टर 3 वर्स 17 की देव आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. हालेलुया. देव आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. त्याच्या ठिकाणामध्ये, ज्या ज्या ठिकाणामध्ये प्रभूचा आत्मा आहे, ज्या ज्या ठिकाणामध्ये प्रभूचा आत्मा आहे त्या त्या ठिकाणामध्ये मोकळीकता असते, बंधन राहत नाही. आणि प्रभूने आम्हाला मोकळीकता दिलेली आहे. त्याने आम्हाला प्रत्येक बंधनातून मोकळीकता दिलेली आहे. त्याने आम्हाला पापाच्या बंधनातून त्याने आम्हाला स्वतंत्रता देऊ केलेली आहे. बोले येशू मसीह की. त्याने आम्हाला मोकळीकता दिलेली आहे. आम्ही स्वतंत्र झालेले लोक आहोत. आणि म्हणूनच प्रियांनो आता आमच्यामध्ये कुठलाही जुना स्वभाव, जुने विचार, जुन्या सवयी किंवा जुने व्यसन किंवा जुने बंधन, जुनं पाप आमच्या जीवनामध्ये राहता कामा नाही, कारण आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन केले गेलेले आहोत. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण म्हणूया मी ख्रिस्तामध्ये नवीन आहे. बरं, ख्रिस्तामध्ये नवीन म्हणजे असं नाही की मी आता 10 वर्ष झाले मी ख्रिस्तामध्ये नवीन आहे, ते नाहीये. ख्रिस्तामध्ये आता माझा जुना स्वभाव नाहीये, जुने विचार नाहीये, जुनी वृत्ती नाहीये, जुना कुठला मनुष्य माझ्या ठाई नाहीये, तर मी नवीन ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया. ते सांगतोय मी. हालेलुया. नाहीतर काही जण म्हणतील की मी 10 वर्ष झाले मी ख्रिस्तामध्ये आहे, मी 10 वर्ष झालं मी येशूवरती विश्वास करतो, मला 20 वर्ष झालं मी जन्मता मी ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया. पण मी ख्रिस्तामध्ये नवीन कसा? तर तो जुना स्वभाव, जुना विचार आमच्या जीवनामध्ये मुळीच राहता कामा नाही. हालेलुया. कारण आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन आहोत. त्याने आमचे पाप आमच्या पदरी ठेवलेले नाहीये, आमच्या हिशोबी त्याने आमचे पाप ठेवलेले नाहीये, आमच्या चुका त्याने आमच्या हिशोबी ठेवलेले नाहीये. आणि म्हणूनच प्रियांनो आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन आहोत. हालेलुया. सो पहिल्या मंडळीतील लोक या संबंधी जर आम्ही वाचलं तर आम्हाला या गोष्टी लक्षात येतील की पहिली मंडळी कशी होती.
आता सुद्धा जसं आम्ही पाहतो की आज सुद्धा पवित्र आत्मा मंडळीमध्ये काम करतो, परंतु त्यासाठी ती मोकळीकता पाहिजे, त्या प्रकारचे एक चित्त, एक स्वभाव, एक त्यांचं जीवन पाहिजे. ज्या ठिकाणामध्ये मोकळीकता आहे त्याच ठिकाणामध्ये प्रभूचा आत्मा आहे. हालेलुया. आणि प्रभूचा आत्मा ज्या ठिकाणामध्ये आहे तिथे